मनोज सर, तुमचं एक नवीन पुस्तक सध्या बाजारात येते, ज्याचं प्रकाशन आता होणार आहे. तर त्या पुस्तकाचा विषय तुम्ही मुघल फरमान्स अँड निशान्स असा घेतलाय. मुघल फरमान आम्ही जेव्हा जेव्हा इतिहास वाचतो, इतिहासाचा अभ्यास करतो, महाराजांच्या इतिहासात असो, नंतर पेशवाईमध्ये असो, अनेक वेळा फरमान आणि निशान हे शब्द येतात. आम्हाला फरमान म्हणजे काय याचा एक साधा जो अर्थबोध होतोय, त्याच्या पलीकडे फरमानाचा अर्थ समजत नाही. तुम्ही आम्हाला थोडक्यात फरमान म्हणजे काय सांगा आणि निशान म्हणजे काय सांगा. हो, जरूर. तर साध्या सोप्या भाषेत म्हणजे बादशाहची आज्ञा म्हणजे फर्मान. मग बादशाहनं ती कशी केलेली असू दे, कुठेही केलेली असू दे, त्याला फर्मान म्हणतात. आणि बादशाह व्यतिरिक्त त्याच्या कुटुंबातले म्हणजे राणी किंवा राजपुत्र यांनी जी आज्ञा केलेली आहे त्याला म्हणायचं निशान. ओके. आता हे जे फरमानं जी आहेत ही फार मोठ्या कागदावरती म्हणजे साधारण 2.5 फूट बाय 4 फूट बाय 5 फूट जेवढा कागद लागेल तेवढ्या असं प्रचंड कागदावर लिहिलेली असतात. एक फरमानाचा आपण काय करूया, आपण लोकांच्यासाठी मी फरमान पकडतो, तुम्ही ते फरमान दाखवून एक त्याचा आपण हो, लोकांसाठी एक प्रात्यक्षिक दाखवूया की कशा प्रकारचं फरमान असतं. जरूर. तर मी तुम्हाला आतापर्यंत सांगत होतो की बादशाहची आज्ञा म्हणजे फर्मान. पण आता कसं आहे की कोणी लिहिल ना फर्मान तर त्याला अधिकृत फर्मानाच्या काही लक्षणं असतात. तर हे जे वरती तुम्हाला दिसतंय सगळ्यात ते लिहिलंय ब इस्मह सुभानहू तआला शानहू. तर त्याचं सरखत आहे म्हणजे त्याला म्हणतात आपण वरती जसं श्री किंवा गजानन प्रसन्न किंवा असं लिहितो ते त्याचं पुराणातले ते एक शॉर्ट फॉर्म आहे तो तिथे लिहिलेला आहे. आणि त्याच्या खाली जो चौकट काढलेली आहे त्याला म्हणतात तुघरा. आणि तुघरा म्हणजे आजचा वॉटरमार्क किंवा आपण स्टॅम्प पेपर घेतला तर वरती जसं काढलेलं ओके. असतं तर त्या नक्षीला तुघरा म्हणतात. त्याच्या बाजूला आहे काळ्या रंगात ते बादशहाचं अधिकृत सील म्हणजे शिक्का, ओके. त्याला मोहर म्हणतात. आणि त्याला सरखत, तुघरा, मोहर हे फरमानांची लक्षणं आहेत आणि या मोठ्या फरमानात ती असायलाच हवी. आणि फरमानाची शेवटी तारीख येते आणि अगदी सुवाच्य आणि चांगल्या लांब लचक मोठ्या कागदावर सलग असं ते लिहिलेलं असतं. आणि याचा एक नियम आहे की जितका मोठा माणूस तितकं ओळीतलं अंतर जास्त. ओके. आणि बादशहाची स्टेटस राज्यात सगळ्यात हाय आहे म्हणून त्यासाठी एवढा मोठा कागद आणि एवढी मोठी जागा त्यात चोरलेली असते. ओके. आणि एवढीच मोठी फरमानं असायची प्रत्येकाला दिलेली. हो, अशी मी भारत इतिहास संशोधक मंडळात 43 फरमान आहेत. ही अशी 43 प्रिंटआउट्स आपल्याकडे इथं पुण्यात. हो, पुण्यात अशी 43 फरमानं आहेत. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल या एकेका फरमानाची किंमत साधारण 2 कोटी 3 कोटी रुपये एवढी पण असू शकते. ओहो. इतक्या कोट्यावधी रुपयांचे हे महत्वाचे कागद आहेत. त्यामुळे कुणाकडे जर घरी हे कागद असतील तर जपून ठेवा, त्याचं व्यवस्थित जतन करा आणि ते फेकून देऊ नका. एवढंच मला ऑडियन्सची विनंती आहे. कारण याच्यामध्ये जर बघितलं तर हा एवढा मोठा कागद आहे आणि हे जे इथलं मधलं काम आहे ते तुम्ही म्हणाला होतं की हे सोन्यामध्ये केलं जातं. तर हे सोन्याची शाई बनवतात आणि ते ठेवतात. म्हणजे तुम्हाला आता दिसेल की याची झळाळी आहे ना ती आज पण कायम आहे. जर ती याला आता 300 वर्ष होत आली आहेत तर रंग काळा पडलेला नाहीये, त्यात काही झालेलं नाहीये कारण सोनं कधीच असं खराब होत नाही. हे कधीचं फरमान आहे? हे आहे 1759 सालचं फरमान आहे. तुम्ही हे सांगू शकाल हे फरमान कशासाठीचं आहे? हो, तर हे भाऊसाहेब म्हणजे सदाशिवराव भाऊ आहेत ना त्यांना पानिपत मोहिमेचं हे अधिकृत निमंत्रण आहे असं मी म्हणेन. हे आहे आलमगीर सानी बादशहानं पाठवलेलं आहे आणि पहिली जे 3-4 ओळी आहेत ह्या भाऊसाहेबांना लावलेल्या पदव्याच आहेत. ओके. आणि त्याच्यानंतर त्यांनी लिहिलेलं आहे की नानासाहेब पेशव्यांना असं लिहिलेलं आहे की तुम्ही तुमच्या विश्वासातला एक माणूस आमच्याकडे पाठवा, आमच्या राज्याचा सगळा कारभार तुम्ही ताब्यात घ्या. तुम्हाला ज्याला कोणाला वजीर नेमायचंय, ज्याला कोणाला सेनापती नेमायचंय, ज्याला कोणाला बक्षी नेमायचंय त्यांना नेमा आणि आम्हाला एक ठराविक पेन्शन नेमून द्या, तेवढ्या रकमेत आम्ही राहतो आणि राज्याचे जे काही सुभे आहेत, जे काही वसूल आहे त्याचा बंदोबस्त तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही करा, असं लिहिलेलं आहे या फरमानामध्ये. त्यामुळे एका प्रकारे हे मराठ्यांना या दिल्लीत आणि आमचा कारभार ताब्यात घ्या आणि आम्हाला काही पेन्शन नेमून द्या असं स्वरूपाचं निमंत्रणच आहे. म्हणजे जवळजवळ मराठ्यांना पायघड्या घातलेल्या आहेत. हो, दिल्लीचं राज्य लिहून दिलेलं आहे असंच म्हणायला काही हरकत नाही. इतकं महत्वाचं हे फरमान आहे. हे मूळ फरमान भारत इतिहास संशोधक मंडळात आहे आणि ज्यांना हे पाहायचं असेल त्यांना मी येत्या रविवारी प्रकाशनाचा कार्यक्रम आहे तिथे हे मी ठेवणार आहे. ज्यांना बघायचं त्यांनी जरूर येऊन ते पहा. हे तुम्ही आमच्यासाठी घेऊन आलात, आमच्या व्ह्युअर्ससाठी खूप धन्यवाद तुमचे. अशा प्रकारची जी फरमानं आहेत ही फरमानं कुणाला दिली जात असत, म्हणजे सरदारांना दिली जात असत की राजांना दिली जात असत? अशी फरमानं आपल्याकडं जी तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये छापलेली आहेत ती कुणाकुणाला दिलेली फरमानं तुम्हाला मिळालेली आहेत?
आता कसं आहे की बादशहाची आज्ञा हम्म, म्हणजे फरमान, असं आपण सुरुवातीला पाहिलं हम्म, तर बादशहाची आज्ञा जी आहे ती अनेक कारणांनी निघते. हम्म, हम्म, म्हणजे समजा बादशहाला एखादी मोहीम करायची असेल तर आता त्याचं उदाहरण आपण घेणारच आहोत की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरुद्ध जी शाहिस्ताखानाची मोहीम चालू होती हम्म, किंवा जसवंत सिंगाची मोहीम चालू होती, त्या बादशहानं सैनिक दृष्ट्या दिलेली आज्ञा जी आहे त्याचं हा, एक फरमान आहे. ओके. तसंच तुम्ही म्हणाल की एखाद्या माणसाला जर जमीन इनाम द्यायची आहे हम्म, तर त्यासाठी पण बादशहाची आज्ञा निघते, त्याचंही फरमान आहे. ओके. किंवा म्हणाल एखाद्या देवस्थानाला किंवा एखाद्या दर्ग्याला काही इनाम द्यायचं आहे तर त्याची आज्ञा आहे. तसंच गावचे जे कारभारी असतात म्हणजे देशमुख, देशपांडे, पाटील ही जी वतनं आहेत त्या वतनांच्या संबंधी पण फरमान आहेत. हम्म, तसंच तुम्ही म्हणाल की एखादा आपला राजकीय विषय आहे हम्म, की म्हणजे फार उदाहरण द्यायचं झालं तर खेम सावंत हे सावंतवाडीकर आहेत, हम्म, तर हम्म. त्यांचा आणि औरंगजेबाचा जो पत्रव्यवहार आहे त्यात औरंगजेबानं त्यांना फरमान दिलेलं आहे. वाडीच्या सावंतांना. हो, आणि बजाजी नाईक निंबाळकर आहेत त्यांच्या नावानं एक फरमान आहे. तर असे काही ठिकाणी किल्लेदाराची बदली केली, काही ठिकाणी खजिन्यातनं काही रुपये दिले, असं जे रोजचं राज्याचं कामकाज आहे ना त्या सगळ्या कामांसाठी फरमानं निघतात. त्यामुळे वाडीच्या सावंतांना जे फरमान दिलेलं आहे हो. त्या फरमानामध्ये वाडीच्या सावंतांनी मग औरंगजेबाचं जे अधिपत्य आहे ते कबूल केलेलं आहे आणि औरंगजेबाच्या बाजूने ते लढलेले आहेत, की त्याचा किती काळापर्यंत त्यांनी ते पाळलंय त्यांचं जे फरमान आहे ते. तर इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की वाडीकर सावंत जे होते ते तळ कोकणात त्यांचा अंमल म्हणजे ते पिढ्यानपिढ्या तिथे होते हम्म, आणि त्यांची साहजिकच महत्वाकांक्षा होती की हा तळ कोकणचा भाग आहे हा आपल्या अंमलाखाली राहावा. हम्म, तर त्यांना पहिल्यांदा पायबंद बसला तो छत्रपती शिवाजी महाराजांकडून. हम्म, म्हणजे ज्यावेळी अफजल खानाचा वध झाला आणि नंतर महाराजांनी दक्षिण कोकणात धडक मारली हम्म, त्यानंतर वाडीकर सावंतांचा मग छत्रपती शिवाजी महाराजांनी पराभव केला हम्म, आणि बरोबर. त्यावेळी सावंतांना कबूल करावं लागलं आणि सावंतांचं राज्य महाराजांच्या राज्यात सामील झालं. हम्म, त्यावेळी सावंतांनी कबूल केलं की महाराजांना सैन्याची मदत करू आणि काय आहे ते गरज पडेल ती रात्री आम्ही करू. हम्म, तर सावंतांना मनापासून हे कधीच कबूल नव्हतं, कारण सावंतही स्वतःला राजे समजत होते. राजे सावंत हेही भोसले, हा, सावंत शिवाजी हे भोसले. महाराज हेही भोसले, हम्म, त्यामुळे हेही आपल्याला राजे समजत होते. हम्म, आणि संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत यांनी पुन्हा आपलं राज्य ताब्यात घ्यावं आणि त्यांचा मुख्य हेतू होता की कुडाळ, वेंगुर्ला आणि तळ कोकण या प्रांताची सरदेशमुखी आपल्याला मिळावी. हम्म, तर तुम्हाला माहितच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा एक नियम होता हम्म. की वतनदारी नाही, ते वतनदारी देत नव्हते. त्यामुळे हे सावंतांना छत्रपती शिवाजी महाराजांकडून मिळण्याची शक्यता नव्हती आणि संभाजी महाराजांनी त्यांचंच धोरण पुढे चालवलं होतं. त्यामुळे सावंतांनी पाहिलं की मोगलांचा हल्ला येतोय हम्म, आणि त्यावेळी मग सावंत मोगलांना सामील झाले हम्म. आणि त्याचं मुख्य कारण हे ही सरदेशमुखी हे वतनदारी. सावंत जे मोगलांना सामील झाले छत्रपती संभाजीराजांच्या काळात, ते काय साधारण साल असावं तरी? ते मला जे फरमान मिळालंय ते 1688 सालचं आहे. ओके, म्हणजे संभाजी आणि महाराजांच्या कारकिर्दीत आहे. हत्येच्या पूर्वी काही हो. एक 6 संभाजी महाराज महिन्यात पकडले जाण्यापूर्वी काही हम्म. महिन्याचं ते फरमान आहे. हम्म, आणि त्याचं महत्व असं की तुम्ही आजही पाहाल तर कोकणात जर तुम्हाला काही करायचं असेल तर कोकणी माणूस तुमच्या बाजूने पाहिजे, हम्म, नाहीतर तुम्ही हम्म. बाहेरचं कोणी कोकणात येऊन काही जर करू म्हणेल तर ते फार अवघड आहे. नाही, आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं हेच आहे की औरंगजेब 26 वर्ष महाराष्ट्रात राहिला, पण तो पुण्यापासून सोलापुरापर्यंत आणि कोल्हापूरपर्यंत सगळीकडे या त्रिकोणात फिरला, पण तो कधी घाट उतरला नाही. फार तर तो विशाळगडापर्यंत हा, विशाळगडापर्यंत गेला, एवढंच तिथंच त्याची त्रेधा तिरपीट उडाली. तर त्याच्या पावसाच्या कथा आहेत. हा, त्याच्या पण कथा आहेत. तर औरंगजेब ज्यावेळी खेम सावंतांना लिहित होता त्याचा हेतू तोच होता हम्म, की कुणीतरी आपल्याला हाताशी एक माणूस मिळावा जो मराठ्यांचा अंमल कोकणातून उडवून लावेल आणि आपल्या बाजूला सामील होईल. तर सावंतांनी तसं काही केलं नाही. सावंतांचा मुख्य हेतू होता की वेंगुर्ला, कुडाळ वगैरेची जी सरदेशमुखी आहे ती आपल्याला मिळावी, वंश परंपरा. मग त्या प्रकारचं फरमान हे सावंतांना पाठवलेलं आहे आणि त्याचं महत्व असं की सावंतांनी त्यात कबूल केलेलं आहे की जे मराठ्यांचे किल्ले आहेत त्या प्रांतातले ते आम्ही घेतो आणि मोगलांची ठाणी तळ कोकणात बसवून द्यायला आम्ही मदत करतो. ओके. आता तुम्ही याचा पुढे घटनाक्रम पाहिलात तर संभाजी महाराज ज्यावेळी कवी कलशाच्या मदतीला आले, शृंगारपूरला आले आणि तिथे मग त्यांनी संगमेश्वरी ते देवतांचं काहीतरी अर्चना अभिषेक वगैरे होता, बरोबर. त्यासाठी ते राहिले.
हा प्रांत तळ कोकणातच येतो ना. हम्म. आणि तळ कोकणात मोगलांची खाणी बसायला जी सुरुवात झाली ती सावंतांच्या मदतीमुळं. हम्म. म्हणजे एका प्रकारे मराठ्यांचा अंमल जो संपुष्टात यायला लागला होता त्यांना हम्म. सावंतांनी मदत केली. हम्म. या अर्थानं मग तुम्ही म्हणू शकता की सावंत मोगलांना मदत करा. हम्म. म्हणजे डिरेक्टली नाही पण इनडायरेक्टली त्यांची मदत होतच होती औरंगजेबाला. आणि एका दृष्टीने तुम्ही पाहाल तर त्या काळात फितूर झालेल्यांची यादी फार मोठी आहे. हा. म्हणजे तुम्ही जर अफजल खान वधाचा पोवाडा नीट अभ्यासला असेल हम्म. तर जेधे बांधल हे शिवाजीचे डावे उजवे हात हो. असंच म्हणलेलं आहे. हो. तर जेधे देशमुखांपैकी सर्जेराव जेधे हे मोगलांना सामील झाले होते असा उल्लेख आपल्याला मिळतो. बरोबर. मला वाटतं संभाजीराजेंचं एक पत्र आहे खडसावणार हो. सर्जेराव जेधेंना जेधेंना की तुम्ही का गनिमाला सामील हा झाला. सामील झाले. नंतर नागोजी माने म्हसवडकर ज्यांनी संताजी घोरपड्यांचा शिरच्छेद केला शिरच्छेद केला ते वस्तुतः छत्रपतींचे नातेवाईक होते असं मला एक उल्लेख मिळाला की हे एका पत्रामध्ये असा उल्लेख आहे की नागोजी माने म्हसवडकर हे छत्रपतींचे नातेवाईक आहेत. म्हणजे मला वाटतं संभाजी महाराजांची मुलगी की कोणीतरी त्यांच्या मुलाला असं काहीतरी दिलेलं याचा संबंध नातेसंबंध आहे. आणि त्याच्यानंतर गणोजी शिर्के तर प्रसिद्धच आहेत. असे अनेक तालेवार मराठी घराणी त्यावेळी शत्रूला सामील झाली होती. सुराजी पिसाळ हे नाव प्रख्यात आहे त्याच्याविषयी एक फरमान आहे. अशी मोठमोठी मंडळी ज्यावेळी सामील झाली होती तेव्हा ते मराठ्यांचं राज्य गळमळीत झालं ना. कारण ते काही इतकं लेचपेचं नव्हतं की औरंगजेब आला आणि त्याने ते हे केलं ना. त्यामुळे मराठ्यांच्या राज्याला आणि संभाजी महाराजांच्या पकडलं जाण्याला जे आजचे लोकांना जे समजायला अवघड जातं की मराठी जर एकसंध भक्कम उभे असते तर महाराज कसे काय पकडले गेले तर ते तसं नव्हतं. तर मराठ्यांच्या राज्याला आतूनही फितुरीचा शाप लाभला होता आणि औरंगजेब हा फार बलिष्ठ शत्रू होता. या दोन कारणांमुळे ती घटना थोडीशी घडून आली असं माझं मत.